मुलींनो, आपण आज आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ एक होती समयी अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे. लेखकांचा जन्म 1956 साली झाला. हे प्रसिद्ध लेखक आहेत आणि पत्रकार आहेत. त्यांना साहित्य निर्मितीसाठी व पत्रकारितेसाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या साहित्यात गरीब, कष्टकरी, सामान्य जनतेच्या जीवनाला प्राधान्याने स्थान मिळाले आहे. दीनवाणी, अगतिक जीवन लाभलेल्या तळागाळातील लोकांविषयी लेखकांना खूप आस्था आहे. लेखकांनी या पाठामध्ये आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला परिचय करून दिला आहे. डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनुताईंनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, अनेक हालअपेष्टा सोसल्या. त्यांच्या कार्याचा परिचय आपण या पाठामध्ये बघूया. काही माणसे वादळ झेलतात आणि पचवतात, पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हार मधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. तर लेखक म्हणतात की काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट झेलतात, पचवतात, सहन करतात आणि ही संकट सहन करतानाच काही माणसं विशाल सागराचं रूप धारण करून सगळं ते आपल्या शरीरामध्ये पचवतात, जीवनात सहन करतात, तर काही माणसं मात्र या संकटांमुळे कोलमडून जातात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हार मधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश मात्र आपल्याला या पहिल्या श्रेणीत करावा लागेल, कारण त्यांनी आपल्या आयुष्यातली वादळ झेललीत आणि पचवलीत. आपण दुसऱ्यांकडून नेहमी संकट कशी झेलायची, कशी सहन करायची, आयुष्यात कसं वागायचं, कसा सामना करायचा संकटांचा हे शिकत असतो. आणि हे शिकत असतानाच अनुताईंचं उदाहरण आपल्यासाठी अतिशय आपल्याला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या जीवन कार्यापासून त्यांनी आपल्याला जे काही शिकवलेलं आहे ते आपल्याला शिकायचं आहे. अतिशय खडतर असं आयुष्य अनुताईंनी सहन केलेलं आहे. लहान वयातच अनुताईंचं लग्न झालं. सुमारे 100 वर्षांपूर्वीचा काळ, ज्या काळात अनुताई होत्या, त्या काळाला धरूनच अनुताईंचे लग्न वयाच्या 13व्या वर्षी झाले. इयत्ता 8वीत असण्याच्या वयात शाळेत मित्रमैत्रिणींबरोबर शिकण्याचे आणि खेळण्या बागडण्याचे त्यांचे वय होते. पण त्यांना हा नैसर्गिक उत्सव सोडून लग्न करावे लागले. पण लग्न संसार म्हणजे काय हे कळण्याच्या आतच, म्हणजे 6 महिन्यातच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना वैधव्य आलं. पतीच्या निधनानंतर अतिशय कष्टाचं आणि हलाखीचं, अपमानाचं असं आयुष्य होतं. पण त्या वयातही त्या मनाने खंबीर राहिल्या. त्यांनी स्वतःला खचू दिलं नाही. संकटांना तोंड देण्यासाठी शक्तिमान असणे आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक बलशाली करण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं आणि त्यांनी स्वतः शिकून
स्वतःला घडवलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी संपादन केली. त्या स्वतःचे दुःख कुरवाळत बसल्या नाहीत किंवा संकटांना शरणही गेल्या नाहीत. दुःखाला सामोरे जाण्याचा त्यांनी वेगळाच मार्ग निवडला. नंतर त्या थोर शिक्षण तज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासामध्ये आल्या. ताराबाई मोडक यांच्या सहवासामध्ये त्यांना त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा ही आयुष्यामध्ये कशी आवश्यक आहे आणि या त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा या गुणांमुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे प्रगती करू शकतो हे त्यांनी शिकलं. कोलमडून टाकणारं वादळ त्यांनी पचवलं. ताराबाईने त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या. पती निधनानंतर त्या थांबल्या नाहीत, उभ्या राहिल्या. त्यांनी शिक्षण घेतलं. समाज व्यवस्थेत किचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञान गंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. बाल ग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या प्राथमिक शाळेत कार्यकर्ते म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. छोटस शिक्षण संस्था छोटीशी ताराबाईंनी निर्माण केलेली होती. अनुताईंनी मात्र अथक परिश्रमांनी त्या शिक्षण संस्थेचं वटवृक्षात रूपांतर केलं. त्या शिक्षण संस्थेला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झालं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळे क्षेत्र आणि सातत्याने नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होय. अनुताईंच्या कामाची त्रिसूत्री वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळे क्षेत्र आणि सातत्यानं नवनवे प्रयोग. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. मायेची ऊब दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूप व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. तर रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यवहारासाठी शिक्षण देणं खूप सोपं असतं, पण त्यांना आयुष्यामध्ये घडवण्यासाठी उपयुक्त त्यांना ठरेल असं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. अवघड म्हणजे कठीण. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत. हे शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुताईंनी काम केलं. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही. तर ज्याप्रमाणे मंदिरामध्ये समयी ही तो परिसर उजळून टाकते, समयीच्या मंद प्रकाशामध्ये त्या मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं, असं समयीप्रमाणे त्या आदिवासी समाजाला प्रकाशित करण्याचं काम अनुताईंनी केलं. त्यांना कुठल्या प्रसिद्धीचा हव्यास नव्हता, कारण त्यांचं कार्य हे स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी त्यांचं स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. कुठल्याच पदव्यांची, मानसन्मानांची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. शिकवणे, इतरांना प्रकाशित करणे, इतरांच्या जीवनातील अंधकार नाहीसा करणे हेच त्यांनी आपल्या जीवनातील
उद्दिष्ट ठेवलं. शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग केले असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. परदेशातील देखील संस्थांना अनुताईंच्या कामाचा आकर्षण होतं की त्या कशा प्रकारे काम करतात आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते नेहमीच धडपड करायचे. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. रूढी, प्रथा, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात आणि या कारणांमुळेच शिकण्याला ते लोक विरोध करायचे. शिवाय स्थितीशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी गोरक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञान प्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर त्यांनी स्वतःलाच दिवा बनवलं. दिवा कधी इतरांना म्हणत नाही की तुम्ही प्रकाशित व्हा, तो स्वतः प्रकाशित होतो, स्वतः पेटतो आणि अंधार नाहीसा करतो. त्याप्रमाणे स्वतः दिवा बनून त्यांनी सगळ्या समाजाला प्रकाशित केलं. अज्ञानाचा अंधकार त्यांनी नाहीसा केला. त्यांनी इतरांना तुम्ही हे करा, तुम्ही ते करा असं न म्हणता स्वतः त्यांनी ते करून दाखवलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं आणि त्या स्वतःच दिवा बनला. दिव्याला पेटायला ज्याप्रमाणे, प्रज्वलित व्हायला ज्याप्रमाणे तेल लागतं, तर त्या स्वतः श्रमाचं तेल बनले. त्यांनी त्या दिव्यामध्ये स्वतःमध्ये श्रमाचं तेल त्याने निर्माण केलं, श्रमरूपी तेल निर्माण केलं आणि दिव्याला प्रज्वलित व्हायला आपल्याला आकाडी लागते आणि हा दिवा त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी प्रज्वलित केला, पेटवला आणि आयुष्यभर हा ज्ञानाचा दीपक प्रज्वलित राहिला. 5-6 तपांच्या अविर धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता दिसली आहे. मात्र वार्धक्यामुळे काही काळानंतर अनुताईंना मृत्यू आला. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील, तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. तर कालांतराने त्यांना वार्धक्याने मृत्यू आला, पण त्यांचं हे कार्य आदिवासींसाठी नेहमी प्रेरणा देणारं ठरलं. त्यांच्या मृत्यूने अख्खं कोसबाडची टेकडी हळहळली. ही समई आता विझली. जी समई आयुष्यभर इतरांना ज्ञानासाठी प्रज्वलित करत गेली, ही समई आता विझली. तिच्या या समईच्या विझण्यामुळे म्हणजे अनुताईंच्या मृत्यूमुळे अवघी टेकडी हळहळली. सगळे आदिवासी खूप दुःखी झाले, त्यांना दुःख झालं. आदिवासींचे डोळे नक्कीच पाणावले असतीलच. आणि अनुताईंनी जे कार्य केलं ते कार्य जपून ठेवणं, त्या कार्याचा समोर विस्तार करणं, त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून वागणं हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. आपण अनुताईंच्या शिक्षणाप्रमाणे, त्यांनी शिकवण्याप्रमाणे वागायला पाहिजे. समय ज्याप्रमाणे देवाजवळच लावली जाते, घरात प्रकाश मिळावा म्हणून अन्य दिवे वापरतात. समय नव्हे, देवाजवळची गाभाऱ्यातली समय सतत तेवत राहावी याची काळजी आपण घेतो. सतत तेवणारी ही जी समय असते,
समयमध्ये सातत्य सामावलेलं आहे. समय संपूर्ण घर, संपूर्ण महाल, संपूर्ण परिसर उजळून टाकण्याची ईर्ष्या बाळगत नाही, तर ती फक्त देवघर किंवा मंदिरातला गाभारा उजळते, प्रकाशित करते, झगमगाट नाही करत. ती तर बंद प्रकाशात सगळ्यांचे डोळे दिपतात. ही समय नेहमी संयमी वाटते, शांत असते. समयच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च उदात्त भावनेने भारलेला असतो. ही भावना माणसाला फार मोठे समाधान देते. असे समाधान देता येणे हे समयचे सामर्थ्य आहे. आणि म्हणूनच त्या पाठाला एक होती समयी असं शीर्षक लेखकाने दिलं असावं. अनुताईंना भक्तीपणा आवडत नव्हता, भक्तिबाजपणा त्यांना आवडत नव्हता. शांत संयमी त्यांचं आयुष्य होतं. त्यांचा हा जो वारसा पुढे चालू ठेवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. विद्यार्थिनींनो, आता आपण प्रश्नांची उत्तरं बघूया. चौकटी पूर्ण करा. कोसबाडच्या टेकडीवरील समय म्हणून ओळख अनुताई वाघ. रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था प्राथमिक शिक्षण. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे, आयुष्याचा पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षण. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालक. नंतर घटना आणि परिणाम तुम्हाला लिहायचा आहे. हा पहिला प्रश्न आहे. रोपट्याचा वटवृक्ष. दुसरा रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था. याचं उत्तर आहे बाल ग्राम शिक्षण केंद्र. नंतर अनुताईंचे निधन. खालील घटनांचे परिणाम लिहा. परिणाम काय झालेला आहे अनुताईंच्या निधनामुळे कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले. ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. परिणाम डोंगरा एवढे दुःख त्यांनी फेकून दिले आणि जिद्दीने उभ्या राहिल्या. ताराबाईंचे निधन. परिणाम अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या. नंतर कार्यक्षेत्र लिहा. शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्रे. पाठ्यपुस्तकात उत्तर अतिशय स्पष्ट दिलेलंच आहे, तुम्ही लिहू शकता. तर त्या कार्यक्षेत्रांमध्ये दिलेलंच आहे. पाठ्यपुस्तकातून तुम्ही प्रश्न बघा बेटा. त्या नंतर प्रश्न आहे का ते लिहा. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. तर ह्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. कारण अनुताई या कुठल्याही पदवी, प्रतिष्ठा, मान सन्मान यांची पर्वा करत नसत. स्वतःच दुःख जोपासत न बसता, स्वतःच्या दुःखाला न कुरवळता त्यांनी आदिवासींसाठी समयी बनून, दिवा बनून त्यांना प्रकाशित करण्याचं कार्य केलं. आणि म्हणूनच शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं आकर्षण राहिलं. अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. कारण आदिवासी हे रूढी, प्रथा, परंपरा यांनी व्यापलेले असतात. ते त्यांनाच सांभाळत जीवन जगत असतात. रूढी, प्रथा, परंपरा यांचा विरोध ते कधीच करत नाहीत. त्यामुळे जेव्हा अनुताईंनी त्यांच्या पर्यंत ज्ञान नेण्याचं, त्यांना शिक्षण देण्याचं काम केलं, तेव्हा त्यांच्या कामाला विरोध झाला.
शिक्षण घेणं हे त्यांना आवडत नव्हतं आणि म्हणून त्यांना विरोध केलेला आहे. अनुताईंना त्यांना विरोध झालेला आहे कारण रूढी प्रथा परंपरा अज्ञान अंधश्रद्धा ही प्रमुख कारणे होती. प्रचंड अज्ञानामुळे लोकांना स्वतंत्र बुद्धीने विचार करता येत नाही, त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासलेले असतात. त्यांना नवीन सुधारणा नको असतात. सुधारणांमुळे नुकसान होईल अशी त्यांना भीती वाटते आणि म्हणून ते शिक्षणाला विरोध करतात. नंतर खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा. भातुकलीचा खेळ म्हणजे लहान मुलं छोटासा खोटा संसार उभा करतात, संसारोपयोगीचे मोठी भांडी आणतात. प्रत्यक्ष संसारात ज्याप्रमाणे मोठी माणसं वावरतात त्याप्रमाणे ही लहान मुलं देखील वावरतात. बाहुला बाहुलीचे लग्न लावतात. थोडक्यात भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा आभासमय असा संसार. अनुताईंच्या वाट्याला मात्र असा खरा संसार आलाच नाही, जणू काही भातुकलीचा खेळ तो होता असं म्हटलेलं आहे. नंतर ज्ञानयज्ञ, विधीपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यात आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते. अग्नी ती आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचवतो अशी श्रद्धा आहे. अनुताईंनी शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू केले. त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले. यज्ञात त्यांनी आहुती दिली, त्याप्रमाणे त्यांनी स्वतःच्या आयुष्याची जीवनाची आहुती दिली, म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञान यज्ञ होय. नंतर ज्ञान गंगा नदी पवित्र मानली जाते. गंगेचे पाणी प्यायल्यास पुण्य मिळते, पाप नाहीसे होते अशी श्रद्धा आहे. गंगा नदी बरोबर पोहोचवणे म्हणजे सर्वांचे दुःख दैन्य दूर करण्याचा अर्थ रूढ झाला आहे. अनुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षण नेले. एक प्रकारे त्यांचे जीवन त्यांनी पवित्र केले, म्हणून त्यांच्या कामाला ज्ञान गंगा असं म्हटलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, याचप्रमाणे इतर उत्तर लिहून घ्या आणि उत्तर लिहून तुम्ही मला तुमच्या वह्यांचे उत्तरांचे फोटो माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. नंतर प्रश्न 6 आहे, व्रताने स्वतःला बांधणाऱ्या व्रतस्थ अनुताई वाघ. तुम्हाला उत्तर लिहायचं आहे ह्याचं. नेमाने स्वतःला बांधणारा, नेमाने स्वतःला बांधणारा नेमस्त. नंतर गावातील रहिवासी गावकरी. आयुष्याचा पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षण. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालक. प्रसिद्धीचा हव्यास नसलेल्या अनुताई वाघ. हे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर प्रश्न आहे, शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्रे बालकल्याण, महिला विकास, अंधश्रद्धा निर्मूलन आणि आरोग्य. तर विद्यार्थ्यांनो, ही सगळी उत्तर तुम्ही लिहून घ्या आणि मला उत्तर लिहून पाठवा. पाठ वारंवार वाचा, 2-3दा कमीत कमी हा पाठ वाचा, समजून घ्या, ऑडिओ व्हिडिओ पहा, मी सांगितलेलं स्पष्टीकरण बघा आणि पाठाचा अभ्यास